नमस्कार, मी स्वप्नाली. तर आज तापोळच्या यात्रेचा जागर आहे आणि थोड्याच वेळात पालखीचं आगमन होईल. पालखीच्या आगमनासाठी दारात रांगोळी काढली. रांगोळी दाखव सगळी. हा, सगळी दाखव. लहान मुलगी व्हिडिओ करते त्यामुळे समजून घ्या. जागराची सकाळ. खिडकीतून दिसणारा मंदिराचा तो कळस आणि झाडांच्या आड लपलेला तो सूर्योदय, अशी होते जागराची सकाळ. बरं, आता मी व्हिडिओज काढले होते त्यामुळे आता मला व्हॉइस ओव्हरच द्यावा लागेल, पण तो तुम्ही मान्य कराल अशी मी अपेक्षा करते. तर यात्रेमध्ये सर्वात जास्त माझं आवडतं काम कोणतं असेल तर ते रांगोळी काढणं. मात्र यावेळीची रांगोळी काढली होती ती सुषमाताईने. आणि फक्त रस्त्यावरती मी रांगोळी काढून घेतली कारण की मला रस्त्यावरती रांगोळी देखील काढायला आवडते. त्यात दारातील जास्वंदांना मस्त अशी जास्वंदाची फुलं आली होती, तर म्हटलं त्यातली 2-3 फुलं तोडून घ्यावीत आणि देवाला अर्पण करावीत. तर खूप सुंदर अशी ती फुलं दिसत होतीत, कौलांमध्ये ती उठून दिसत होतीत. तर मी फोटोज पण काढलेत आणि व्हिडिओ काढला. त्यानंतर घरामध्ये येऊन आई पद्मावती मातेचं असलेलं दैवत आणि कुलदैवत खंडोबा यांचं दर्शन घेऊन एक छोटासा व्हिडिओ काढला खास तुमच्या दर्शनासाठी. हे आमच्या घरात असलेलं आई पद्मावती मातेचं आणि कुलदैवत खंडोबा यांचं छोटंसं मंदिर. बरं, आता तुम्ही या ज्या आमच्या दारामध्ये बायका बघताय त्या घरातल्याच बायका आहेत. पालखीची वाट बघत होतात कारण की यावर्षी पालखी खूप लवकर आली दारात. यंदा 25वं वर्ष असल्यामुळे सर्व काही लवकर करण्याचा गावकऱ्यांनी निर्णय घेतला होता. सकाळी 9 वाजता आमच्या दारी पालखी आली, नाहीतर इतर वर्षी अशी 11-12 वाजता येते. आणि अजून एक सांगायची गोष्ट, घरामध्ये कुलदैवत आणि पद्मावती माता असल्यामुळे आमच्या घरीच पहिली पालखी येते. सुरुवात आमच्या घरापासूनच होते, त्यानंतर संपूर्ण गावामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी पालखी जाते आणि देवीचं दर्शन घेतलं जातं. सुरुवात मात्र आमच्याकडूनच होते. आणि अशा प्रकारे आई पद्मावती मातेच्या पालखीचं आगमन आमच्या घरी झालं. त्यानंतर परंपरेनुसार आई पद्मावती मातेचं स्वागत केलं जात होतं. आरतीचं ताट आणि पालखी घेऊन येणाऱ्याचे पाय धुवून त्यांचं स्वागत केलं जातं. आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे की मस्त असं वाजत गाजत पालखीचं आगमन केलं जातं आणि हे बघून ना असं खूप भारी वाटतं, एकदम असं भक्तिमय वाटतं. आणि ते म्हणजे बोलतात ना, एक असं भक्तिमय असा अनुभव घ्यायला होतो हे सर्व काही पाहताना. आणि संपूर्ण गावकरी असतात, बुवा असतात आणि त्यात हे आगमन करण्यासाठी बोलावलेले खास माणसं, हलगी वाजवणारी, संबळ वाजवणारी. आता मला प्रॉपर शब्द नाही समजत आहे, पण कदाचित तेच असणार आहे. तर खूप छान वाटतं जेव्हा आई पद्मावती मातेची पालखी दारात येते. मन असं भरून येतं खरंच. आणि अशा प्रकारे पालखी पूजन, पालखी आगमन झाल्यानंतर संपूर्ण गावामध्ये पालखी फिरते आणि तिथे पालखीचं आगमन केलं जातं.
रात्री काढायला पाहिजे. चल रात्री काढायला लागेल ना. हो कुठे चाललेस नेवे? मी जाते मंदिरात चटई टाकायला, तमाशा आहे आता, तर तेच बघायसाठी. अरे आता आम्ही खूप मोठं काम केलंय. 2 जिगरी दोस्त भांडलेले आहेत चटयांसाठी. तमाशा बघण्यासाठी, ऑर्केस्ट्रा बघण्यासाठी आम्ही चटया हातरले. एकामेकाच्या उरावर बसलेलो आहे आणि पुस्तके खेळलेले आहे फक्त एक चटई टाकण्यासाठी. आपण पाहू शकता मित्रांनो. आणि ही भांडलेली आहे माझ्यासोबत, तर गोड झालेली आहे. त्याच प्रकारे गोड व्हावं लागतं. आयुष्यभर कडू कशाला राहायचं. सिस्टीम आहे. चिक्या सांग जरा या सिस्टीम बद्दल माहिती. समोर जाऊन सांग. म्हणजे आपल्या इथे दरवर्षी होतो हा प्रोग्राम, रातचा प्रोग्राम होतो आमच्या इथे दरवर्षी प्रमाणे. ऑर्केस्ट्रा असतो जत्रेच्या टायमिंगला. तर जागा पकडण्यासाठी पहिली ती पण सगळी पळत येतात 7 वाजता इथे अशा चटया टाकण्यासाठी. आपण येऊ शकता आमचा ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी. आणि आमचा 50 व सुवर्ण 16 वर्ष आहे. तर आपण बघू शकतो कुस्तीचे बॅनर. मस्त यार. जबरदस्त. गाईज आपण आता ब्लॉगला सुरुवात करत आहे स्वप्नाली धनवडीच्या. तर आपण पाहू शकता की इथे असं वातावरण आमच्या यात्रेचं बनवलं आहे. आई पद्मावती देवीचं आपण पाहू शकता कसल्या प्रकारे डिझायनिंग केले बघू शकता आपण. आणि आपण देवी बघितलीच नाही अजूनपर्यंत. हे आमचं आग पेटवतात रात्री छबिण्याच्या टायमिंगला. त्याला काय बोलतात ते आम्हाला आता माहितीच नाहीये. तर आपण पाहू शकता ही लाइटिंग केलं, फॅन्सी लाइटिंग. ते पूर्ण फ्लावर वगैरे काढलेत मस्त बायकी. इथे पण सेम लाइटिंग आहे. आणि इथं फोटो काढण्यासाठी काहीतरी दृश्य बनवलेलं आहे गाईस. आपण पाहू शकता. ह्याला काय बोलतात आम्हाला अजून माहिती पण नाही. ते दृश्य बनवले कशा प्रकारे आहे ते बघू शकता आपण. आणि इथे सुंदर प्रकारे रांगोळी बनवली आहे जी आपण पाहू शकता. आणि तिथून आपण मंदिरात एंटर करत आहे गाईस. मंदिर फुल सजवलेलं आहे गाईस. पाहू शकता. पद्मावती देवी प्रसन्न मंदिराचे नाव आहे. पद्मावती देवीचे मंदिर आहे. आपण पाहू शकता पूर्ण व्हिडिओ. इथे फ्लावरिंग पॉटची डिझायनिंग केलेली आहे गाईस. दोन्ही साईडला केले, दोन्ही पिलरला. आणि इथं फुल डिझायनिंग मारले फ्लावरची बॉर्डरने. पाहू शकता दृश्य. पूर्णपणे डिझायनिंग केलेले आहे. तर गाईज आमच्या यात्रेला या तुम्ही. आमचे निवेदन आहे तुम्हाला. तर आपण पाहू शकता. आता आपण स्वप्नालीकडे जाऊ, बघू ती काय तुम्हाला माहिती देते का. आणि इथे रातचा तमाशा असं म्हणून होतो. वैभव नावाचा तमाशा आहे कोल्हापूरवरून. इथे तयारी झाली आणि इथे बसण्याची सोय करायला लागते. पहिली जागा पकडायला लागते. येऊन चटे हातून आपली काही भांडण पण होते आणि काही होतं फक्त जागेसाठी. आणि आपण आता स्वप्नालीजींकडून काही माहिती घेऊ. स्वप्नालीजी आपण काय सांगू शकता ह्या यात्रेच्या निमित्ताने. सध्या तरी सध्या तर मी या परिस्थितीमध्ये आहे की चटईमध्ये काय झोलझाल झाला नाही पाहिजे. व्यवस्थित ऑर्केस्ट्रा बघायला मिळाला पाहिजे. बास एवढाच मनस्थिती. दिव्याजी जी खांबील चोरगे गावची आहे तिच्याकडून आपण काही विचार तिचे मांडू. तर फोनमध्ये अचानक सापडलेला हा व्हिडिओ. तर चिक्या माझा फोन कधी घेऊन गेला आणि त्याने स्वतः असा व्हिडिओ कधी बनवला ते मला पण समजलं नाही. पण मी विचार केला की ठीक आहे आता माझ्या व्हिडिओमध्ये त्याचा व्हिडिओ ॲड करते.
हे अगं मी आहे ना तर जेव्हा जत्रेला सुरुवात झाली त्या वर्षी माझ्या मैत्रिणीच्या आजोबांनी दीपमाळ बांधली आणि दीप प्रज्वलनास सुरुवात झाली आणि तिच्या आजोबांच्या मागोमाग तिचे वडील आणि तिचे दोन्ही काका ही परंपरा जपतात. आधी फक्त घरातली माणसं येऊन दीप प्रज्वलित करायचे, पण जेव्हा नवीन मंदिर बांधले तेव्हा भोपळे कुटुंबांनी ही नवीन दीपमाळ सुद्धा नवीन बांधली. त्या वर्षापासून सगळे गावातील ज्येष्ठ माणसं जातात दीपमाळ प्रज्वलनासाठी. तर दीपमाळेचं महत्त्व काय? मंदिरात दीपमाळ लावणे ही अंधकार दूर करून ज्ञानाचा आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रकाश पसरवण्याचे प्रतीक आहे, जे भक्तांना शांती, समृद्धी आणि दैवी कृपा मिळवून देते. आणि दीपमाळ प्रज्वलनासाठी गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ मंडळी जमतात. आणि हे आहे दीपमाळेचे महत्त्व, जे मला देखील यावर्षी समजले, कारण की कधी समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला. पण माझं नशीब चांगलं की वर्षात म्हणजे यात्रेला 50वं वर्ष झालं आणि दीपमाळेचं महत्त्व मला समजलं. हाय गाईज, आज माझ्यासोबत आलेले आहेत मांगरचे तो माल पहिला कंप्लीट करा, काही करून यात्रेनिमित्त खास सजलेलं हे मंदिर आणि याच मंदिराचा व्हिडिओ काढण्याचा मी केलेला छोटासा प्रयत्न. मंदिरासमोर काढलेली ही भव्य दिव्य रांगोळीचे ते रंग, त्यानंतर काही नवीन पद्धतीचा मंदिरासमोर असणाऱ्या त्या लाईट्स, त्याच्यामुळे मंदिराची शोभा देखील वाढली होती. फुलांनी, परत हिरव्या रंगांच्या माळांनी सजलेला मंदिराचा मंडप आणि दीपमाळेच्या इथे झेंडूच्या माळा, अशा म्हणजे खूप छान असं मंदिर सजलं होतं. आणि मंदिरामध्ये पाऊल ठेवताच प्रसन्न असं वाटत होतं, भक्तिमय असं वाटत होतं आणि डोळे भरून बघावं तितकं ते सर्व काही कमीच होतं, कारण की खूप छान असं गावकऱ्यांनी मंदिर सजवलं होतं. चहूकडे बघावं तितकं असं प्रसन्न भक्तिमय वातावरण वाटत होतं. त्यानंतर मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोर जी पद्मावती मातेची मूर्ती होती आणि संपूर्ण मंदिराकडे बघितलं तर ते जे काही असं प्रसन्न भक्तिमय वाटत होतं, ते म्हणजे शब्दात मांडता येणार नाही, असंच सगळं काही ते होतं. आणि मग काय व्हिडिओ काढण्याचा हा छोटासा प्रयत्न केला खास तुमच्यासाठी. आशा करते तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल. बरं, आता तयारी ती तमाशाची किंवा ऑर्केस्ट्राची. म्हणजे हे जे तुम्ही असं बसलेलं बघताय ना, तर ते खास ऑर्केस्ट्रा बघण्यासाठी बसलेल्या आमच्या महिला, आमच्याच नाही अख्ख्या गावातल्यांच्या महिला येतात. पण सध्या आमच्या महिलांनी पहिला नंबर लावला होता. त्यानंतर एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता खास माहेरवासनींसाठी, हळदी कुंकवाचा. आणि त्यामध्ये माहेरवासनींना आई पद्मावती मातेची फोटो फ्रेम मिळाली. आणि त्यानंतर काय मला ना असं म्हणजे काय बोलावं काय सुचत नाही, पण ठीक आहे. त्यानंतर ऑर्केस्ट्रा सुरू झाला आणि अशा प्रकारे आमच्या जत्रेला सुरुवात झाली. अपनी अपनी साजों को लेकर बिल्कुल तैयार है. तो गगन बेला मदनों वादा, जिसकी दीवानी बिजली है वादा, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, वो किसना है. बरं, आता 10च्या दरम्यान ऑर्केस्ट्रा वगैरे सुरू होतं. मात्र दरवर्षी 12 वाजता निघतो तो छबिनामध्ये अनेक गावातून आलेल्या त्या देवांच्या पालख्या असतात, त्यांचा तो छबिना निघतो आणि फटाक्यांची मस्त अशी आतिषबाजी होते. हे दरवर्षी असतं आणि हे बघण्यासाठी सगळी लोकं अशी जमा होतात, रस्त्याच्या कडेला उभी राहतात आणि रस्त्यावरून हा छबिना निघतो. आणि तेव्हा खूप मस्त वाटतं, कारण की ते जे देवांचे म्हणजे देवांची जी घोषणा असते किंवा देवांचा जो उत्सव केला जातो, जागर केला जातो, जल्लोष केला जातो देवांसाठी, तर ते सगळं बघणं असं खूप भारी वाटतं.
आणि नंतर मग काय आकीच्या टेरेसवर जायचं आणि असं टॉप अँगलने व्हिडिओज काढायचे. बरं, ही जी काय फटाक्यांची आतिषबाजी होती ती बघताना इतकं भारी वाटत होतं की अक्षरशः शिवाजी पार्कची फिलिंग येत होती. आणि म्हणतात ना की तिथे जाताना आलं म्हणून काय झालं, ती कमी आम्ही जत्रेमध्ये पूर्ण केली. आणि मोबाईलमध्ये तर नुसते व्हिडिओजच काढत होतो, मात्र डोळे भरून देखील ती फटाक्यांची आतिषबाजी मी बघितले आहे. आणि त्यात माझ्या मैत्रिणीचे हे उद्योग. वाव, सुंदर. मी आयुष्यात केलं नाही पण काही फालतूगिरी. एक नंबर, मस्त. संपलं थोडंसं. अगं लयच तिथे बसलेल्यांचं काय होत असेल. ही जी काही कला सादर केली या लोकांनी ती मला खूप आवडली, म्हणून मी हा खास व्हिडिओ माझ्या म्हणजे व्लॉगमध्ये टाकत आहे. कारण की लाईटिंग असो किंवा सादरीकरण असो आणि जे काही म्हणजे गाणं बोलणारे असो, ते सगळं काही अंगावर शहारा येईल असंच होतं. आणि मला खरंच हा डान्स खूप आवडला होता. आणि दुसरा दिवस जत्रेचा मोड. तर पहिला दिवस हा जत्रेचा जागर असतो आणि दुसरा दिवस हा जत्रेचा मोड, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की आकाशबाणी, आईस्क्रीमच्या अनेक अशा गाड्या, खाण्यासाठी खूप काही अशी दुकानं असतात. आणि त्यानंतर मग काय वळणामध्ये जायचं आणि जत्रेचा मोड एन्जॉय करायचा. महत्त्वाचं, पाळण्यात बसायची हौस एकदा तरी पूर्ण करायची, कारण की तुम्ही 2-3 वेळा बसूच नाही शकत, कारण की तुम्हाला चक्कर येण्याचा त्रास होतो, जो मला होतो. त्यामुळे एकदा बसण्याची हौस ती पूर्ण करायची. बाकी काय वळणामध्ये इकडे तिकडे फिरायचं, दुसऱ्यांना लुटायचं, त्यांच्याकडून पैसे काढायचे पाळण्यासाठी, कशासाठी, आईस्क्रीमसाठी, सगळ्यांसाठी. असं हा जत्रेचा मोड असतो. आणि मित्रमैत्रिणींसोबत काढायचे ते अनेक असे फोटोज. वाव, मस्त असतो जत्रेचा मोड. तर ही आमची मोड जत्रेतली गँग, म्हणजे पाळण्यात बसण्यासाठी ही लाईन लावली होती. आणि आमच्यासोबत आमचे बॉडीगार्ड होते. आता हा परत मला ओरडणार आहे की तू मला तुझ्या व्हिडिओमध्ये का घेतलंस, पण असो, दिसत तर खूप चिकना होता म्हणून खास मी त्याला घेते व्हिडिओमध्ये, अगदी बॉडीगार्डसारखा. हां. आणि पाळण्यात बसून असे उद्योग करणं हे गरजेचंच.
उजव्या हातात फोन पकड, मला कशाला घेते तर तुला घे. ठीक आहे चालेल बाळा. हॅलो काय हॅलो गाईस, तर आम्ही हेलो आज गाइस, आलेलो आहे अश्विनी मेरे साथ है. आणि आम्ही आलो आहे आता कुठे. संगमावरती. अश्विनी असं कसं कुठे कुठे अरे पण हा रोटेट का नाही फोन. रोटेट कसं होणार? मग असं करायला लागेल. मग असं करायचं. अरे असं नाही होत. देखो ना सॉरी, देखो ना गाइस गाइस, देखो ये क्या चल रहा है इधर. गाइस आणि जत्रेतलं भागातल्या लोकांसाठी असणारं खास आकर्षण म्हणजे कुस्ती, फड, जिथे आम्हाला एंट्री नसते असं आम्हाला वाटतं. आता आम्हाला पण नाही माहीत, पण लहानपणापासून हेच ऐकत आलो आहे. तर लांबून असा व्हिडिओ काढला. बाकी मस्त अशी जत्रा झाली, जागर झाला, मोड झाला आणि पुन्हा एकदा आई पद्मावती मातेच्या मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं आणि ज्या पालख्या आल्या होत्या त्यांचं देखील दर्शन घेतलं आणि त्या प्रत्येक पालखीचे व्हिडिओज काढलेत. कारण की दरवर्षी येणाऱ्या या पालख्या आई पद्मावती मातेच्या मंदिरात त्यांचं दर्शन घेण्यासाठी गावातील लोक येतात, दर्शन घेतात, त्यांची सेवा करतात, आई पद्मावती मातेची सेवा करतात आणि अशा प्रकारे तापोळची जत्रा संपन्न होते.